जय शंभूराजे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आता व्हॉट्सअपने असे दोन अपडेट्स आणलेत, एकदम सिंपल्स अपडेट आहेत। जसं की तुम्हाला माहिती असेल व्हॉट्सअपमध्ये सगळे इंस्टाग्राम आणि सगळे अपडेट्स यायला सगळ्यात पहिले सांगायला तर तुम्हाला माहिती आहे स्टेटस तुम्ही लाईक करू शकता। दुसरी गोष्ट आता हल्लीमध्ये एक लॉन्च झालं जी की सॉन्गचं हे सगळे जे काही अपडेट्स होते हे सगळे इंस्टाग्राममध्ये सुद्धा अपडेट्स होते आणि इंस्टाग्राममधलेच अपडेट्स काय ते व्हॉट्सअपमध्ये आलेले आहेत। अशाच पद्धतीने दोन असे अपडेट्स आलेत, एकदम सिंपल आहेत। व्हिडिओ जास्त मोठा नाही, फक्त हे अपडेट्स आहेत तेच सिंपल अपडेट्स आहेत। ऑलरेडी तुम्हाला सांगतो तुम्ही हे इंस्टाग्राममध्ये यूज केले असतील, कशा पद्धतीने कोणते अपडेट्स आहेत सगळं काय डिटेल्स मी सांगतो। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या, शेजारची बेल आयकॉन ऑन करा म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। तुम्हाला माहिती झालं असेल इंस्टाग्राममध्ये जे काही अपडेट्स होते, आपण ज्यावेळेस इंस्टाग्राम ज्यावेळेस स्टार्टिंग होतं ते सगळे ऑप्शन्स आहेत ते आता व्हॉट्सअपमध्ये सुद्धा तुम्हाला अवेलेबल झाले। एक प्रकारचे इंस्टाग्रामवरच व्हॉट्सअप आता बनायचा प्रयत्न करत आहे। कशा पद्धतीतून काय कोणते अपडेट्स आले सगळं काय सांगतो, डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते आपण जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो व्हॉट्सअपने कोणते अपडेट्स आणलेत, कशा पद्धतीतून आहेत सगळं काय डिटेल्समध्ये सांगतो। सगळ्यात पहिले तर तुम्हाला याचं तुमचं व्हॉट्सअप असेल ते अपडेट करून घ्यायचं प्ले स्टोरवरून, कारण की अपडेट्स केलं असतील तरच तुम्हाला हे दोन ऑप्शन्स आहेत ते भेटणार आहेत। त्यानंतर तुम्हाला सांगतो काय करायचं, अपडेट्स केल्यानंतर व्हॉट्सअप असेल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर तुम्हाला याचं स्टेटसमध्ये गेला सगळ्यात पहिले जसं की मी एक स्टेटस ॲड करून घेतो, जसं की इथून कोणताही स्टेटस असेल तो मी ॲड करून घेतो। जसं की आता इथून मी एक कोणताही रँडमली स्टेटस असेल तो ॲड करून घेतो, जसं की आता हा मी स्टेटसला ॲड केला। ओके, ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन भेटतो, बघू शकता इथे स्टिकरचा एक ऑप्शन भेटतो, त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि त्यानंतर बघू शकता तुमच्या मोरे इथे एक अशा पद्धतीचा ॲडचा एक ऑप्शन ॲड झाला, बघू शकता तुम्हाला इथे दिसत असेल। जसं की तुम्हाला इथे आता दिसून जाईल की जसं की बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल हा जो की ऑप्शन आहे, ह्या ऑप्शनवर जर तुम्ही क्लिक केलं तर इथून तुमचा टॉपिक आहे तो तुम्ही इथून टॉपिक इथून लिहू शकता। तुमचा जो कोणता टॉपिक असेल तो टॉपिक इथून तुम्ही टाईप करू शकता। टाईप करून तुम्ही तुमच्या कुठेही याला अशा पद्धतीने सेट तुम्हाला करायचं असेल तर जसं की आता हाईचा टॉपिक मी इथे सर्च केला आणि हा टॉपिक आहे तो इथून डन जर तुम्ही केला तर हा कुठेही अशा पद्धतीतून तुम्ही लहान करून ठेवू शकता। ओके, त्यानंतर काय होणार असं ठेवलं तर तुम्ही स्टेटसला ठेवू शकता। त्यानंतर कसं आहे, समजा ह्या ॲड वर क्लिक केलं, समजा तुम्ही स्टेटस ठेवला आणि दुसऱ्या व्यक्तीने त्या ॲड हे जो की हा टॉपिक आहे तुम्हाला थोडंसं मी हा मोठा करून दावतो जसं की हा आता तुम्हाला दिसेल। ओके, तर ह्या टॉपिकवर दुसऱ्या व्यक्तीने जर क्लिक केलं तर तो सुद्धा अशा पद्धतीने फोटो ॲड करू शकता आणि तुम्हाला इथे अशा पद्धतीने नोटिफिकेशन येणार आहे कोणत्या व्यक्तीने तो टॉपिक ॲड केला सगळं काय तुम्हाला इथे मेसेजद्वारे समजणार आहे। ओके, अशा पद्धतीने हे पहिलं अपडेट आहे, एकदम सिंपल आहे आणि हे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे इंस्टाग्राममध्ये सुद्धा अपडेट्स होतं। हे ऑलरेडी इंस्टाग्रामचंच अपडेट आहे, ते व्हॉट्सअपमध्ये सुद्धा आता आलेलं आहे। अशा पद्धतीतून तुमच्या स्टेटसवरून कोणताही व्यक्ती, तुमचा मित्र म्हणा कोणताही व्यक्ती आहे तो सुद्धा जी काही ॲड युवरवर इथे क्लिक केल्यानंतर तो ॲड करू शकतो। हे पहिले जे की स्टेटसचं जे काही अपडेट्स आलं, दुसरं जे काही आहे ते तुम्हाला सांगतो। इथून मी बॅक येतो, इथे थ्री लाईनवर तुम्हाला क्लिक करायचा आणि इथून तुम्ही सेटिंगमध्ये जायचं। त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर येथे तुम्हाला एक ऑप्शन भेटतो, इथे बघू शकता मेटा एआयचा ऑप्शन आहे सगळ्यात लास्ट। आता काय झालं आहे, याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर डायरेक्ट थोडंसं मी इंटरनेट आहे ते माझं ऑन करून घेतो। तर आता बघू शकता इथून मी येते डायरेक्ट बघू शकता इथून आपण ह्याच्यावर क्लिक केलं। ओके, ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर जे की बघू शकता मेटा एआयचं ऑफिशियल ॲप्लिकेशन आहे ते अशा पद्धतीतून ओपन होणार आहे। बऱ्याचशा जणांना जे काय असते हे फक्त नॉर्मली एक छोटंसं अपडेट आहे तुम्हाला मी सांगितलेलं। अशा पद्धतीतून तुम्ही इथे डायरेक्ट मेटा एआयचं अपडेट अशा पद्धतीने डायरेक्ट डाउनलोड करून घेऊ शकता। ते पण व्हॉट्सअपमध्ये इथे बघू शकता तुम्हाला दिसत असेल इंस्टाग्राम, फेसबुक आणि इथूनही अशा पद्धतीने मेटा एआयचं तुम्हाला लास्टला ऑप्शन भेटतो, फक्त त्यावर क्लिक करा आणि इझिली ते डाउनलोड करून घेऊ शकता आणि व्हॉट्सअपमध्ये सुद्धा अवेलेबल आहे। हे दोन छोटेसे अपडेट्स होते आणि हे तुम्हाला माहिती होते की नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा। चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।